त्या बॉडीला पास केला आणि मी हिलरी स्टेपला अँकर केलं. अँकर करून काही 2 पावलं मी जरासा नॉर्मल झाली असेल तर नेचरने मला सांगितलं डोंट बी ओव्हर कॉन्फिडेंट. सर माझा पाय घसरला, हिलरी स्टेपवर मी घसरले. पाहिल्यानंतर ते मला सी ऑफ करायला आलेत आणि मला विचारतायत सुविधा अगं या मुलांचा चेहरा बघ, खरंच जायचंय का? म्हटलं बरं झालं रोपवरती कोणी नाही. मी इमिडिएटली रोपला असा हाताला घेतला आणि रोपच्या अधीन झाले. वॉलच्या अगेन्स्ट, बर्फाच्या अगेन्स्ट स्वतःला फेकलं बाहेर आणि तो रॉक मधनं असा पास होता. आपल्याला हेही विसरता कामा नये की आपण कमिटेड आहे. एक हजबंड, 2 मुलं, आई किंवा बेस्ट अँड बेस्ट ग्रीन टी हा तेव्हाच असतो जेव्हा मी एखाद्या उंच टोकावरती गेलेली असते आणि माझ्याच थर्मसमधनं गरम पाणी ओतून ग्रीन टी बनवून पित असते. म्हणजे 4000 मीटर क्रॉस केल्यानंतर हेवी ब्लीडिंग चालू होते. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. हा असणार आहे 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन विशेष एपिसोड. सो आजच्या एपिसोडमध्ये आपल्यावर गप्पा मारण्यासाठी आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यात पहिल्या महिला ज्यांनी एव्हरेस्ट सर केलाय. सो आपण मॅम बरोबर एव्हरेस्ट चढण्याचा त्यांचा अनुभव कसा होता याबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्ते. तर तुम्ही अहिल्यानगर आपल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पहिल्या महिला आहात ज्यांनी एव्हरेस्ट सर केलाय, बरोबर? तर मला तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या, पण त्याच्या आधी तुम्हाला एव्हरेस्ट सर करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कारण एक वुमन आणि ती अहिल्यानगर आपल्यासारखे आहे का नाही, म्हणजे शक्यतो गावावर एरिया धरला होता, आपल्या गावाकडचा एरिया, तर मग तिकडून येऊन एव्हरेस्ट सर करणं ही गोष्ट सोपी नाही आहे. म्हणजे छान आयडिया आहे. शेतकऱ्याची मुलगी अचानक एव्हरेस्ट पर्यंत, एव्हरेस्टचा खर्च पाहिला, एव्हरेस्टची जिद्द पाहिली आणि एव्हरेस्टला लागणारी कमिटमेंट पाहिली तर तो प्रश्न येतोच सर्वांना. सो बेसिकली मी एव्हरेस्ट हा तेव्हा विचार केला जेव्हा मला कळालं की मी आता इतर स्पोर्ट्समध्ये गोल्ड मेडलिस्ट किंवा नॅशनल लेवलपर्यंत खेळण्यात वेळ जो लागतो तेवढा वेळ कमिट नाही करू शकणार होते. मला 2 मुलं झाली होती. मुलांनंतर त्यांचा रेग्युलरचा जो स्केड्यूल आहे तो मेंटेन करून मला काही जर करता येईल तर ती माउंटेनिअरिंग होती आणि ती आठवड्यातून 1 दिवस मी सह्याद्रीत जाऊन प्रॅक्टिस करायची. म्हणजे मग त्या वेळेला मी कोणतीच लिमिट ठेवत नव्हती, अगदी टफेस्ट प्रॅक्टिस ठेवायची की जेणेकरून आपण बेस्ट करू शकावं. सो मग माउंटेनिअरिंगमध्ये एव्हरेस्टच का, तर मग मला माझा कझिन जो आर्मीमध्ये संभाजी राळे 2020मध्ये वारला. त्यावेळेला मला लक्षात आलं की माउंटेनिअरिंग आणि स्नो माउंटेन म्हणजे माउंटेनच आहे ना. वाय नॉट स्टडी मोर अँड गेट इन टू स्नो माउंटेन्स, ट्राय रीच टू दी अटमोस्ट हाईट अँड गेट द बेस्ट फॉर अस. सो मग आता अटमोस्ट हाईट म्हटलं की आली एव्हरेस्टची हाईट. एव्हरेस्टची हाईट म्हटल्यावर त्याला प्रॉपर प्रिपरेशन हवंय. बरं, आपल्याला हेही विसरता कामा नये की आपण कमिटेड आहे. एक हजबंड, 2 मुलं, आई यांनाही काहीतरी कमिटमेंट आपला आहे आणि मग नंतर देशासाठी काहीतरी करायचं हा स्वप्न मी लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न ते अपूर्ण होतं. ते मनात होतं, ते काहीतरी करण्याचं जे जोश होता तो कुठे ना कुठे, एनर्जी आहे ना ती कुठे वेस्ट नाही जात, ती डायव्हर्जन्स घेईल पण ती ग्रोथ होते. आणि इफ देर इज अ ह्यूज अमाऊंट ऑफ कोल अराउंड यू, किती पण अवघड कंडिशन्स आपल्या भोवती असले तरी तो डायमंड का शाईन करतोय, कारण त्याला काही झालं आणि त्याची एनर्जी बाहेर दाखवायची. सो दॅट्स इट. मी तेच केलं. मी छोट्या छोट्या गोष्टींना एकदम प्रायोरिटाईज केलं, स्टडी केलं आणि अगदी पॉसिबल होईल त्या वेने त्याला इम्प्लिमेंट केलं. बरं, पुढचा प्रश्न हाच आपला नाही का की तुम्हाला 2 मुलं आहे किंवा घरचं तुमचे मिस्टर आहे, तुमची सासरची मंडळी असतील आणि कसं असतं की हे सगळं मॅनेज करायचं म्हणलं की त्यांना सुद्धा दुखून चालत नाही किंवा मग हे कसं गोष्टी मॅनेज केल्या. कारण काय होतं, एक मुलगी जेव्हा लग्न करायची तेव्हा तिचं स्वप्न मागं पडतं, तर मग ते तुम्ही नाही होऊ दिलं किंवा ते कसं काय? ते अनेकांना प्रश्न पडतो बरं का. पण हे विल पॉवर, आपली कन्व्हिन्सिंग पॉवर ही नुसती कन्व्हिन्सिंग पॉवर असली ना मग काम नाही होत.
त्याला प्रॅक्टिकली तुम्ही किती इम्प्लिमेंट करून दाखवताय. आता जर तुमच्यात केपेबिलिटी आहे ही जर तुमच्या हस्बंडला दिसते, तुमच्या पार्टनरला दिसते, हे लक्षात घ्या. कोणताही पार्टनर जगामध्ये, कोणताही पार्टनर असू दे, कोणताही मुलगा असू दे या बॉयफ्रेंड असू दे या कुणीही नाता, तो पार्टनर आहे ना, तो पार्टनर फक्त हेच बघतो की माझा फ्लावर आणखी ब्लूम कसा करेल. आणि तेच माझ्या हस्बंडनीही पाहिलं होतं की वेन आय वॉज गिव्हिंग द अटमोस्ट अटेन्शन टुवर्ड्स स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अँड ग्रोईंग माय चिल्ड्रन, माझी मुलंसुद्धा व्यायाम करून प्रॅक्टिस करून ती एनर्जी दाखवत होते जी एक स्पोर्ट्समॅन्सची असावी. इनफॅक्ट मी एव्हरेस्टला जाण्या अगोदर माझ्या मुलीने महाराष्ट्राला सिल्वर मेडल आणला आणि वयाच्या 7व्या वर्षी. दॅट वॉज अ बिग अचीवमेंट फॉर द फॅमिली अँड एव्हरीवन. म्हणजे त्यांच्या दृष्टीमध्ये मग आत्ता घरचे का म्हणतील की बाळा तू ग्रो नको करू. अरे माझ्या फॅमिलीचं नाव एवढ्या उंचाईवर जर नेत असेल 100% तू ग्रो केलंच पाहिजे. तू ग्रो करशील तेव्हा माझी मुलं दिसतील पुढे. बरोबर. आणि मग माहेरचं कसं रिॲक्शन होती आपल्या आईला? तुमचं संगमनेर तुमचं माहेर आहे बरोबर, तिकडची काय रिॲक्शन? संगमनेर माझं सासर आहे आणि माहेर माझं राजगुरुनगर खेड. माझ्या माहेरी शक्यता असं कुणी केलंच नव्हतं, कधीच केलं नव्हतं. तर माझं पुस्तक येणार आहे काहीच दिवसामध्ये. त्यानंतर माझ्या माहेर आणि माझ्या लग्न अगोदरच्या जीवनातल्या असलेल्या हार्डशिप्स सुद्धा त्याच्यात मेन्शन केले पर्पसली, ताकी सर्वांना नॉलेज भेटावं की काय असते एक गर्ल डॉटर म्हणून लाईफ. किंवा आता ह्या जनरेशनला तर कदाचित तसलं एक्सपिरियन्सही नाही, मग ते वाचल्या थ्रू तरी त्यांना माहीत पडेल की काय एक्झॅक्टली होती माझी लाईफ आणि त्यातून मी काय फाईट देऊन कुठपर्यंत आली किंवा काय करून दाखवलंय. आम्ही लाईव्ह ऐकतोय पण बऱ्याच जणांना पुस्तकातून कळेल. अगदीच अगदीच. वी आर लकी इनफ की आय एम अलाइव्ह अँड आय एम एबल टू टॉक इट आउट. जगात खूप काही असतं जे, आणि आमच्या जमान्यामध्ये लाईक तुमचं जनरेशन तरीसुद्धा आणखी जवळ आला, पुढे आला. आमच्या टायमाला तर आणखी अवघड होतं. लाईक मुलीनं स्पोर्ट्स नाही करायचं, मुलीने ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग नाही घ्यायचं. 2004 बाबा वारले. आय वॉज नॉट इवन 16 कम्प्लीट होणार होते मी. त्यावेळेला मला कळालं की यार आता तुला इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, आता तू अर्निंग पार्टनर बनली पाहिजे, मेंबर बनली पाहिजे, जो इनिशिएटिव्ह घेतो, जो स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेतो. सो त्यावेळेला राहिलेले स्वप्न, हे डेडिकेशन जे पण मनामध्ये राहिलं आहे, सगळं काय एकत्र नुसतं एक पॅकमध्ये होतं, एक बॅगमध्ये ठेवलेलं होतं, ज्याला मी पाहत होते आणि माझ्याकडे पर्याय नव्हता की आता ह्याला मी पुढे आणू कशी. आणि घरच्यांनी नकार दिला होता स्ट्रेट अवे, नो मोर स्पोर्ट्स, नो मोर डुईंग दिस, नो मोर डुईंग दॅट. सो माहेरी माझ्या सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला असायचा की हिला जाऊन चुलमूल करायचंय, हिला काय गरज आहे शिक्षणाची पुढे घेण्याची, शिक्षण करण्याची. तर आता लग्न झाल्यानंतर मी जर हे करत होते, त्यांना वाटत होतं मी फिरायला जाते, मी हिंडण्या फिरण्याकरता, नवऱ्याचे पैसे उधळण्याकरता बाहेर पडतीये, असा गैरसमज सर्वांना झाला होता. पण नंतर मग त्यांना परवानगीही नव्हती की त्यांचे निर्णय इथे लागू होतील, असं काहीच नव्हतं. ते काही बोलले तरी पण इथले माझं हसबंड मी बघेन असं झालं होतं. मग काय, मग आझाद पंछी होते मी, पंख लागलेले होते, मी उडत होते. घरच्यांना वाटत होतं की आता कुठेतरी पॉज घ्यावा. एव्हरेस्टच्या वेळेला तर सगळ्यांना घाबरं पण वाटली होती की काय होण्यात आहे, काय होणार आहे काय माहित. पण सगळ्यांनी एक्सेप्ट केलं. मग आता जर आपला पार्टनर आपल्याशी ठामपणे बाजूला उभा आहे, कुणाच्या हातात काहीच राहत नाही, कुणाच. ओके. सो तर मग तुमचा एक स्पेशल मोमेंट कोणता होता आयुष्यातला सांगता येईल? एक एव्हरी सर्कलनं तर राहायचं एक स्पेशल मोमेंट. माझ्या लाईफ मधला स्पेशल मोमेंट तो होता जेव्हा जग एकीकडे, मिस्टर एकीकडे सपोर्ट करत होते मला आणि स्टेजवरती माझी मुलं फिरत होती. फ्लॅग ऑफ सेरेमनी होता एव्हरेस्टला जाण्या अगोदरचा. तर ते फ्लॅग ऑफ सेरेमनीला सगळे फ्रेंड्स, जे गड किल्ल्याचे फ्रेंड्स होते माझे, जिथे जिथे ओळखत होते, सगळे एकत्र आले होते की आता हा फ्लॅग ऑफ होणार आणि ही निघणार एव्हरेस्टसाठी. तोपर्यंत त्यांनी सर्वांनीच मुलांना एकत्र पाहिलेलं नव्हतं. पाहिल्यानंतर ते मला सी ऑफ करायला आले आणि मला विचारतायत, सुविधा अगं या मुलांचा चेहरा बघ, खरंच जायचंय का तुला? नको ग, अगं यांच्यासाठी थांबून घे ग. मी म्हटलं नाही, मी त्यांच्यासाठी प्राऊड मदर बनून येणार आहे.
आता मी फक्त मदर आहे, प्राऊड मदर बनण्यासाठी मी बाहेर चालली आहे. अँड आय प्रॉमिस त्यांच्याकडून त्यांची आई हेरावली जाणार नाही, एवढी तयारी मी केली आहे. बाकी माझा नेचर मला ओळखतोय, माझी मेहनत नेचरनी जवळून पाहिली आहे आणि नेचरच सर्वात मोठी आई आहे माझी. ती एवढी पण क्रूल नाही होणार माझ्याशी. बरं, मग तोच प्रश्न पुढचा नाही का, की तुमचा नियर डेथ एक्सपिरियन्स असा एक झाला होता, आय थिंक मी ऐकलं तुमचा पाय घसरला, ते काय ती गोष्ट सांगा थोडी आम्हाला. थोडक्यात मी आता तुम्ही हे जर ऐकलं असेल, हिलरी स्टेप हा सर्वात टफेस्ट प्लेस ऑन एव्हरेस्ट आहे. त्या पॉइंटवरती मी पोहोचले आहे आणि मी समिटकडे जात होते. समिटकडे जात असताना मी बॉडी पाहिली होती ग्रे डाऊन सूटमध्ये, आणि मला ती बॉडी पाहिल्यानंतर मी इमॅजिनरी वर्ल्डमध्ये इमॅजिन केलं की ही कुठून पडली असेल. समिटला गेले, हो समिटला गेले. समिटला मी पाया पडले की थँक्यू नेचर मदर अर्थ की मला तुम्ही ही समिट करू दिली आहे. नऊवारी घातली, तिरंगा भगवा फडकवला आणि रिटर्न आले. आता त्या पॉइंटवर आले जिथून मी इमॅजिन केलं होतं की ही बॉडी पडली असेल. थर काप झाला माझ्या शरीराचा. मी अगदी हृदय कापताना कधी जर तुम्ही पहिला फील केला असेल, कधी एक्झाम्सच्या वेळेला, कधी कशाच्या वेळेला, किंवा मग आपल्या घरातलं कोणी काहीतरी करत असताना आपण किंवा काय आपण खूप मोठी चुकी केली आणि घरच्यांच्या हातात आलोय आपण, त्यावेळेला जो थरकाप होतो तसा थरकाप माझा झाला होता. हाडं घोटणारी थंडी, पण थंडी वाजेना, इतकी घाबरलेली. मला इथनं 1-2 थेंब आले घामाचे आणि तेही बर्फात नंतर कन्वर्ट झाले. इतका थरकाप झाला आणि तिथून मी कशी बशी, मला घाबरलेला असल्यामुळे खूप सेन्सिटिव्हली आले मी खाली. त्या बॉडीला पास केला आणि मी हिलरी स्टेपला अँकर केलं. अँकर करून काही 2 पावलं मी जरासा नॉर्मल झाले असेल तर नेचरने मला सांगितलं डोंट बी ओव्हर कॉन्फिडेंट. सर माझा पाय घसरला, हिलरी स्टेपवर मी घसरले. आय वॉज लकी, आय वॉज ट्रेन्ड इनफ, आणि मला लक्षात होतं की मला अँकर करायचं आणि अँकर्ड असल्यामुळे मी लटकलेली होते. म्हणजे हिलरी स्टेप त्या पॉइंटवरती कुणी जर घसरले तर बॉडी सुद्धा शोधणं मुश्किल आहे. तिथे मी अटकलेली होते. जवळजवळ मी घाबरले आहे. तोच थरकाप जो वरती झाला होता त्याच्या दुपटीने झाला इथे. आणि आता मला वाटलं आता मला कुणी वाचू शकत. वाट पाहते कुणी येण्याची, कुणी येईना. आता 11च्या सुमारास शक्यता कुणी समिटवरती कधीच जात नाही. 1-2 शेर्पांना मी जाताना पाहिलं होतं, म्हणून मी त्यांची वाट पाहत होते की येतील आणि मी त्यांना हात दाखवील, मला उभं करा. आय एम नॉट गॉन, लाईक माझी स्ट्रेंथ संपली नाहीये. आय हॅव स्ट्रेंथ इन मी, इट्स जस्ट मला इथे उभं करा. आणि हिलरी स्टेप इज अ पॉइंट वेअर यू कॅन नॉट रिअली से की मी इथून सेफली उभी राहिल्यानंतरही चालून येईल. म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल हा कधीच निर्णय घेऊ नाही शकत, कारण तुम्हाला माहिती आहे की एवढा दमलेला माणूस आहे, त्यात पडताना आणखी एक्झॉस्ट झाला असेल. आता याची शक्ती किती आहे ती माहित नाही. तिला कदाचित मला उचलून खाली न्यावं लागेल, म्हणून तुम्ही हातही देणार नाही, कारण तुमचंच शरीर तुम्हाला जड झालंय. मग आता काय, मग आता वाट पाहिली, खूप वाट पाहिली. माझ्या मुलीचं एक पत्र मला डोळ्यासमोर आलं, तर तिने डोळ्यातले अश्रुधारा पडलेला एक बबल पण होता, जो पाहिला की मला अजूनही सनसनी येते की हे माझ्या मुलीने लिहिलं होतं. मम्मी बस ना आता ये ना ग तू आता. म्हणजे मला म्हणजे तिचं ते इमोशन्स इतके टाईट झालेले त्याच्यात लिहिले होते तिने, अगदी छोट्या 2 वर्ड्समध्ये. किती दिवस, मिसिंग यू, मम्मा ये ना, आणि खाली एक ड्रॉप ऑफ सो कॉल्ड बबल विच सेज शी नीड्स मी नाव. तो अगदी डोळ्यापुढे आला आणि म्हटलं नाही सुविधा, सान्वी वाट पाहते, म्हणजे माझी मुलगी वाट पाहते, मला काही झाल्याने जायचं आहे तिच्याकडे. एक शेर्पा दिसला, त्याला सांगितलं माझ्याकडे सगळी शक्ती आहे, माझं ऑक्सिजन सुद्धा आहे सफिशियंट, फक्त मला इथे उभा कर, मी तुझ्यावरती डिपेंडेंट नाही राहणार आहे, प्लीज फक्त उभा कर. तेही ऐकेना झाला. मी म्हटलं माझी फॅमिली आहे घरी आणि 2 मुलं आहेत, जर त्याने जरी त्याला थोडीशी आलीच इमोशन्स जनरेट करायचा प्रयत्न केला आणि त्याला कुठेतरी वाटलं आणि थोडंसं मला हात देऊन त्याने उभं केलं. त्याच्याही पाया पडले मी तिथे आणि आम्ही रिटर्नला लागलो. खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता, कारण बॉडी समोर बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा जमत नाही ना. तुम्ही त्या परिस्थितीत की जिथं
सांगता येत नाही कधी काय होईल. ओके, ते नियर द डेथ होतं. नियर डेथ एक्सपिरियन्स होता. आणखी एक नियर द डेथ एक्सपिरियन्स सांगू शकते, ज्याने कदाचित तुम्हाला विश्वास नाही होणार. कॅम्प 3 कडे जाताना तुम्ही एक ओव्हरहँग एरियाला क्रॉस करता. बरं. ओव्हरहँग क्रॉस केल्यानंतर तुम्ही जेव्हा क्लाइंब करायला लागता तर ते खूप विंडी असते. म्हणजे अगदी माझ्यासारखी, मी पातळच होती म्हणून त्यावेळेस थोडीशी स्विंग होत होते. त्याने मला अंदाज येत होता की खूपच स्पीडमध्ये वारे येते. आणि काही 10 पावलं पुढे गेली असेल आणि जोरात आवाज आला वरून, वॉच आउट. पाहते तर दगड इथे, एवढा मोठा दगड. बरं, माझ्या संगचे जे पण होते त्यांच्यात आणि माझ्यात खूप मोठा अंतर होता. कारण मला शक्यता टेंटमध्ये लवकर पोचावं लागायचं. माझी फिजिकल सिच्युएशन, माझी मेंटल सिच्युएशन दोन्ही हँडल करणं जरा अवघड व्हायचं, कारण पिरियड्स होते, मला लेडी इश्यूज होते. सो रॉक पाहताच म्हटलं बरं झालं रोपवरती कोणी नाही आहे. मी इमिडिएटली रोपला असा हाताला घेतला आणि रोपच्या अधीन झाले. वॉलच्या अगेन्स्ट, बर्फाच्या अगेन्स्ट स्वतःला फेकलं बाहेर आणि तो रॉक मधनं असा पास होता. तोच ज्या स्पीडमध्ये होता, जवळजवळ 100च्या वरची स्पीड होती, तोच जर डोक्यावरती हेल्मेटवरती जरी असतात तरी सुद्धा मी तुमच्या समोर 100% नसते, तुमच्याकडे न्यूज असते. आणि ह्या गोष्टी वॉचआउट जे बोललं त्यांनी थोडंसं जागवलं मला नेचरने. आणि त्या 2 मिनिटामध्ये लगेच, त्या 2 सेकंडमध्ये लगेच एक जोराचा नॉईज येतो कानाच्या, लेफ्ट कानाच्या इथे संग करून खूप जोराचा आवाज येतो. बघते तर एक ऑक्सिजन सिलेंडर इथून पास झाला माझ्या, किंचित माझ्या कानाच्या इतकं दूर असेल, आणि आय वॉज सेफ. सो हे नियर द डेथ एक्सपिरियन्सेस होते माझे. बरं, तोच प्रश्न. केअर करतात पण छान होते. केअर करतात म्हणजे आता वाटतंय चांगलं, पण तिथं गेल्यानंतर काय काय परिस्थिती होत असेल. मी त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं होतं आणि मी त्यावेळेस फक्त नेचरला म्हटलं होतं, एवढी काळजी घेतोयस, फक्त मला सबमिट करावं आणि माझ्या मुलांपर्यंत सेफ पोहोचव. वा. तर मग तुम्ही मग अशी पिरियड्स बद्दल बोलले, तर मग तुम्ही एका इंटरव्ह्यू सुद्धा बोलले होते की तुम्हाला गर्ल्स प्रॉब्लेम जास्त आला होता. हो. तर मग त्याबद्दल सांगा ना, काय झालं मग. ॲक्च्युली लेडीज प्रॉब्लेम ना हा कॉमन आहे, परंतु तो मंथमध्ये एकदा असल्यास सेफ आहे. मला 42 दिवस हेवी ब्लिडिंग, म्हणजे 4000 मीटर क्रॉस केल्यानंतर हेवी ब्लिडिंग चालू होते. सो मी त्याने वीक पण होत होते, म्हणून मला हे करायचं असतं की मला काही झाल्याने कॅम्पला पोचलं टायमामध्ये, कारण क्लोथिंग आपण ओपन नाही करू शकत, चेंज आपण तिथे करू नाही शकत, अनलेस यू गो टू युअर टेंट अँड यू ॲडजस्ट युअर सेल्फ. सो मला ब्लिडिंग कंटिन्युअस होती आणि त्यामुळे मी जरा फास्ट चालून शक्यता कॅम्पमध्ये पहिली पोचायचा प्रयत्न करायची. खूप वेळा मी 50 मिनिट्स 60 मिनिट्सच्या गॅपवरती माझ्या ग्रुपपासून दूर होते, पण ते पर्यायी नसल्यामुळे. नाहीतर कुणाला ग्रुपमध्ये नाही आवडत, उलट ग्रुपमध्ये इट्स सुपर एंटरटेनिंग, आणखी सपोर्ट भेटतो, एनर्जी वाढते, अँड इट्स गुड टू बी इन द ग्रुप. एकटं गेल्यास आणखी रिस्क पण असतात, पण पर्याय नव्हते माझ्याकडे. सो हो, 42 दिवस जेव्हा मी क्लाइंब करत होते, आय यूज टू हॅव कोरमध्ये पेन, आय वॉज हॅव्हिंग अ फिअर. काय होतं, नॉर्मली इंजुरीज ज्या होतात ना, जसं शू बाईट पण झाला होता मला, तर स्किनवर स्किन घासून जर एलर्जी झाली, इन्फेक्शन झालं किंवा समजा इंजुरी झाली, तर ती इंजुरीसुद्धा मला महागात पडणार होती. कारण घाम आला म्हणजे तिथे पाणी जमलं म्हणजे माझं पूर्ण बोनपर्यंत बर्फ पोचू शकतो. दॅट इज दी एक्सटेंट इट कॅन गो टू. ही भीती होती मला खूप. पण महिला काहीही करू शकतात. मी सांगते, हे 5 दिवस ते जे हँडल करतायत ना, ते हँडल करताना सुद्धा त्यांचा संसार मॅनेज करतायत. हे त्रास तर सहनच करतायत, सोबत सोबत बाकीचंही मॅनेज करतात. आणि महिलांमध्ये ती शक्ती आहे, फक्त त्यांना मोटिवेटेड ठेवलं ना, माहित नाही त्या काय करू शकतात. इट्स अ स्ट्रॉंगेस्ट एनर्जी गॉड हॅज गिव्हन यू और गिफ्टेड एनी वन इन द. नाही करू शकत. बिलकुल बिलकुल. ते मेंटली लगेच खचतात. तसं लेडीज ऑलरेडी ते सहन करून बसलेत ना, म्हणून त्यांना ते खचण्याचं पॉवर जरासं कमी झालं. त्यांना थोडासा एक अनुभव असतो की आधीच, त्याच्यामुळे अगदी अगदी जास्त अगदी. आणि याच्यामध्ये ना मोठा श्रेय पार्टनरला जातो. पार्टनर खूप सपोर्टिव्ह असल्यास हे सगळे ना असे वाटतात, चिंदीसारखे वाटतात ते आजार. तेव्हा पार्टनर खूप स्ट्रॉंग पाहिजे. हो, पार्टनरने जर तुम्हाला सांगितलंय की येस
तर त्याच्या पुढे मग ती महिला कुठेही जाईल, काहीही करेल, करेल आणि काही करेल. मार्गी लावेल, कारण ती ती एनर्जी घेऊन गेलेली असते पार्टनरकडून. वा. ओके. तर मग कसं असतं की आयुष्यात आहे ना आपल्याला फार कमी लोक असतात जे आपल्याला ज्यांना आपली सक्सेस पाहिजे किंवा ते आपल्याला अप्रिशिएट करतात. तर मग तसेच काही लोक असतात नाही का जे तुमचे पाय खेचायचा प्रयत्न करत असतात. तर मग असं काही आहे का एक्सपिरियन्स कधी काही? एक सांगते, मला लहान असताना माझ्या बाबांनी एक डायलॉग मारला होता. मला आता तो डायलॉग परफेक्ट येत नाही, पण तरी सुद्धा, हत्ती चले कुत्ते भुके हजार, हे काहीतरी असं होतं. सो हे खरं आहे, पण हे लक्षात घ्या, हत्ती ज्यावेळेस पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चालू शकतो, तो वाईल्ड ॲनिमल असताना त्याला पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चालता येते. तर आपण तर समजदार आहे. इट्स जस्ट ट्रेनिंग युअर माइंड, इट्स जस्ट टॉकिंग टू युअर सेल्फ हाऊ स्ट्रॉंग यू आर अँड लुक ॲट द पॉझिटिव्ह साईड. अरे 10 जण तुला नेगेटिव्ह बोलत असतील, पण 50,000 लोक आहेत जी तुझ्याबद्दल इतकं पॉझिटिव्ह आहेत, इतकं पॉझिटिव्ह आहेत. आणि सोड, नसतील 50,000 तुमच्याकडे की जे पॉझिटिव्ह बोलत असतील तुमच्याबद्दल, पण तुम्ही पॉझिटिव्ह बोलणारे तयार करू शकता. तुम्ही तुमची पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड करून आणखी बेस्ट अँड पॉझिटिव्ह वाईब स्प्रेड करून ती एनर्जी प्रिपेअर करू शकता आणि त्या 50,000 पाहून यांना विसरू शकता. सो इट्स नॉट नेसेसरी यांच्याकडे बघितलंच पाहिजे. जर कोणी असं म्हटलं म्हणजे याचा अर्थ तुमच्यात काहीतरी जरूर आहे. तो स्पार्क आहे, त्या स्पार्कला आणखी ग्रो करा, उंच करा, आणखी ग्रो करा, आणखी पॉझिटिव्ह साईड आणा, आणखी एनर्जी फ्लॅश करा ताकी लोक तुम्हाला पाहून तुमच्यात असलेली पॉझिटिव्ह एनर्जी घेतील. कारण युट्यूबर सुद्धा असतं ना की 90% कमेंट चांगले असतात, 10% कमेंटकडे पण आपण म्हणतो की अरे काही ते चुकतंय आपलं, काय उपयोग नाही, इग्नोर देम. हे कॉमन आहे, हे होत चालेल. दॅट्स द मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ते जर काही तुम्हाला नेगेटिव्ह म्हटले म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये तुमच्या पॉझिटिव्ह ज्या आहेत त्यांना तुम्हाला आणखी ब्रूम करायचं आहे. आणखी पाणी घाला तिथे, त्याच झाडाला आणखी पाणी. मी काय ऐकलेलं आहे की जरी तुम्हाला निगेटिव्ह कमेंट येत असतील ना, याचा अर्थ काय आहे की तुमचं कंटेंट अननोन लोकांपर्यंत पोहोचतंय. कारण जर तुमचं कंटेंट अननोन लोकांपर्यंत पोहोचतच नाही तर तुम्हाला निगेटिव्ह कमेंट येणं शक्यच नाही. तुम्हाला राईट कम्युनिटी भेटेपर्यंत तुम्हाला हा त्रास मिळणार. ओके. तर मग तुम्ही ट्रेडिशनल साडी घालून म्हणजे एव्हरेस्टवर होता, तर त्याबद्दल एक्सपिरियन्स सांगा ना. ते म्हणजे नेमकं म्हणजे काय विचार केला होता, कारण त्या पॉइंटला जाऊन साडी वेअर करणं ही गोष्ट खूप अवघड आहे. बरं, मला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स द्यायचा होता. आता ह्याला आउटस्टँडिंग का समजते मी, इतरांसाठी मी महाराष्ट्राचा ट्रेडिशन एव्हरेस्टवर नेलं होतं. बरोबर. जगभरासाठी इंडियाचा ट्रेडिशन एव्हरेस्टवर गेला. बरं, माझ्यासाठी मी महाराष्ट्रातली ती 90 बॉर्न डॉटर आहे जी ॲज अ डॉटर नॉट एक्सेप्टेड होते, म्हणून नऊवारी नेसून एव्हरेस्टवरती फोटो काढले मी. म्हणजे मी महाराष्ट्राचंच ते फळ ज्याला माझ्या जन्मता इग्नोर केलं होतं, परंतु आता मी या पॉइंटवरती एव्हरेस्टर सुविधा कडलक बनले. कारण ती मोमेंट आहे ना, म्हणजे त्या मोमेंटनी तुम्हाला मी सांगतो जास्त प्रसिद्धी दिली गेली किंवा आणि ते म्हणजे विचार पण नाही करू शकत कोणी की माझी संस्कृती मी कुठपर्यंत नेऊ शकते, महिला तिच्या महाराष्ट्राला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकली, हे बघून मी हे करायचं म्हणून मी नऊवारी एव्हरेस्ट. ओके. तर मग बेस कॅम्प असतो बरोबर एव्हरेस्टला, तर तुम्ही बऱ्याच टीम्सला तिथे घेऊन जातात. तर मग तुम्हाला तर आता अनुभव आहे तिथल्या वातावरणात, तर मग बाकीच्यांचा कसा अनुभव असतो जे न्यू पीपल असतात त्यांचा? जेही माझ्यासोबत नवीन असतात, मी एव्हरेस्ट बेस कॅम्प्सला नेते, अन्नपूर्णा बेस कॅम्पला नेते, परत हिमालयातले सगळे ट्रेक्स करवते, इकडे उत्तराखंड साईडला करवते, अरुणाचलला करवते, सह्याद्रीत सुद्धा करवते. आता तर हल्ली माझ्या फ्रेंड्सची रिक्वेस्ट होती म्हणून मी लोहगड, कुरीगड सुद्धा फिरवलेत लोकांना. सो ह्याच्या पाठचं कारण हे आहे की इथे जेव्हा जेव्हा मी एवढं एव्हरेस्टची हाईट जी मी गेन केली किंवा एव्हरेस्ट जे समिट केलंय मी, त्याने जे मी शिकले ते कुणाला तर पास केलं पाहिजे ना. इट शुड गो ऑन, द स्टोरी शुड स्टील गो ऑन, एव्हरीथिंग शुड स्टील गो ऑन. मग त्या नवीन येणाऱ्या लोकांना ट्रेन करायचं म्हणून आणि त्यांना मी जे एक्सपिरियन्स केलंय,
जी बेस्ट एनर्जी मला भेटली आहे माउंटेनमध्ये जाऊन ती पास करायची म्हणून मी हे चालू केलं होतं. आणि यांना नेताना मला नक्कीच जिथे जिथे मला जे जे त्रास अनुभवले होते ते त्यांच्यामध्ये दिसतात. म्हणून मग मी त्या वेळेला काय काय त्यांच्या मदतीला लागेल ते आपल्या बॅगेत ठेवते. फर्स्ट एड किट तर ठेवतेच, परंतु प्रोटीन बार म्हणा. आता हे काय होतं, तिथे आपण नेपाळच्या डाएटवरती स्विच होताना टेस्टमध्ये येणाऱ्या गोष्टी फरक येत होतो. त्या डिफरन्सला बीट करायचं म्हणून मी प्रोटीन बार बॅगेत ठेवते. मग उन्हाचं त्यांना जेव्हा पाणी प्यायला रिमाइंडर देत असते त्यावेळेला हटकून एक प्रोटीन बार देऊन टाकते. चॉकलेटच्या नावाखाली ते प्रोटीन बार खाऊन जातात आणि त्यांनाही नाही माहिती की ती एनर्जी तुमच्या कधी डेव्हलप झाली. आणि म्हणून लास्ट टाइम तर सगळे 50-60s एजचे सेट ऑफ पीपल मी समिटला नेले, बेस कॅम्पला नेले, समिटला नाही, बेस कॅम्पला नेले. बेस कॅम्पवरून रिटर्न आणले आणि अक्षरशः जाताना त्यांना मला त्यांच्या डोळ्यात अश्रू दाखवून गेले की त्यांना ते आपलं पण वाटलं. सो त्या रूटवरती नक्कीच तुम्हाला कोणीतरी आपलं वाटावं, मग तुम्हाला ते कळत नाही की कुठे तुम्हाला फसवून तुमच्या पोटात अन्न गेलं. हे की नाही, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स त्यांच्याकरता पण तो फायदा असं ठरला ते त्यांच्याकरताही. आणि मला असं वाटतं की शेवट मी आईच आहे ना, बरोबर. मी यांचीही कधीतरी भले मी लहान आहे त्यांच्या वयाने, ठीक, एक्सपिरियन्स नाही. ओके. सो तर मग काय होतं की माउंटेनिअरिंग करणं वगैरे किंवा फायनान्शियल तसं थोडंसं खर्च जास्त असतं, बरोबर. माउंटेनिअरिंग आहे ना, हे खूप खर्चिक खेळ आहे. दर एकाला पॉसिबल होईल इतकं सोपं नाही आहे ते. परंतु जर तुमच्यात तेवढी केपेबिलिटी असली, आणि हल्ली थोडे चेंजेसही येत आहेत गव्हर्नमेंट रूल्स अँड नॉर्म्समध्ये, सिन्स वी आर कंटिन्युअसली रिक्वेस्टिंग देम, सारखं रिक्वेस्ट करते आहे. इनफॅक्ट माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात व्हावा म्हणून मी खूप प्रयत्न देते आहे की ओव्हरऑल पूर्ण माउंटेनिअरिंग अंडर वन रूफ अरेंज करावं. कारण 21 दिवस आपण डिफरंट स्टेटमध्ये जातो आणि आपले रेग्युलर कमिटमेंट्सला डिस्टर्बन्स येतात. फायनान्शियली स्टेबल होऊन तुम्ही बाहेर जरी गेले तरी पण त्यानंतर आल्यानंतर काय कराल, तुम्ही डिस्टर्ब करून जाता इथले स्केड्यूल. म्हणून इथे असावं ह्यासाठी मी खूप एफर्ट्स देते आहे. अँड आय एम प्रेइंग माय अटमोस्ट. आणि मला नेचरवरती ट्रस्ट आहे की माझे एफर्ट्स वेस्ट नाही जाणार, नक्कीच तेही तयार होईल. रिक्वेस्ट आहे आमचे पण लवकर. हो. सो जेव्हा माउंटेनिअरिंग तुम्ही करता तर तुम्हाला माउंटेनिअरिंगच काय, कोणताही खेळ, कोणताही स्पोर्ट तुम्ही जर मनात घेतला तर त्याला पार लावायला खूप खर्च आहे. कुठलाच स्पोर्ट, इट्स अबाउट स्पोर्ट्स. तो खर्च वाटे लावताना तुम्हाला हेही विसरता कामा नये की यू आर रिस्पॉन्सिबल बिहाइंड. जसं मला माझी फॅमिली होती, मला माझे कमिटमेंट्स होते, तसेच सर्वांनाही आहे. माझं कमिटमेंट होतं की मी आपल्या महाराष्ट्राला स्वतःचं एक माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट काही झाल्याने भेटावं, आणि त्याचा लढा द्यायला मला परत येणं पण गरजेचं होतं. राईट, नुसतं तिथे जाऊन पुस्तक बंद नव्हतं करायचं आपल्याला, त्याची कंटिन्युइटी येणार होती. एक्झॅक्टली तसंच माउंटेनिअरिंगचं आहे किंवा कोणत्याही स्पोर्टचं आहे, तुम्ही अर्न पण तेवढं केलं पाहिजे. यू शुड बी फायनान्शियली स्टेबल टू हँडल द नेक्स्ट स्टेज. लाईक तुम्ही सिल्वर मेडल किंवा तुम्ही स्टेट लेवलपर्यंत खर्च करू शकले आणि मग घरी बसले तर वेअर आर यू. येऊन शेवट तुम्ही ऑलिम्पिकपर्यंत नेलंच नाही, तुमच्या स्पोर्टपर्यंत तुम्हाला त्या एजपर्यंत नेलंच नाही, तर मग केलंच काय. बरोबर. सो त्याची कॅपॅसिटी सुद्धा बनवणं तेवढंच महत्वाचं आहे. स्पॉन्सर पार्टनर सुद्धा तुम्हाला अरेंज करणं अवघड होऊन जातं. तर मला कांचनजुंगा समिट करायचं आहे. आता 2 वर्ष, गेल्या वर्षी सुद्धा मी सपोर्टसाठी रिक्वेस्ट करत होते, आता ह्या वर्षी पण. आय हॅवंट गॉट एनी पेनी ऑफ स्पॉन्सरशिप. मे बी आय एम लॅकिंग समवेअर, असू शकतं, किंवा कदाचित मार्केट सिच्युएशनही तेवढी डिस्टर्ब्ड असू शकते. परंतु आय एम शुअर नेक्स्ट समिट माझा कांचनजुंगाचा आहे, आणि त्याच्या पुढचा समिट मी फक्त 3 टफ पिक्स माझ्या डोक्यात ठेवले होते. 7,000 मीटरचा याच्यासाठी केला होता माउंट नून, की मला 8,000 करायचं आहे. म्हणजे एव्हरेस्ट, कांचनजुंगा आणि अन्नपूर्णा हे माझे 3 टार्गेट पॉईंट्स होते जिथे मला जाऊनच यायचंय. माझे इमोशन्स तिथेच फ्रीड अप होतील.
2 बाकी आहेत, कांचनजुंगा आणि माउंट नून. ओके, कांचनजुंगा आणि अन्नपूर्णा राईट, 2 बाकी आहेत. म्हणजे एव्हरेस्ट तुम्ही केलंय. ओके. तर मग कसं होतं की महाराष्ट्रामध्ये फोर्ट्स, आपले किल्ले आपल्याकडे खूप जास्त नाही का, आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके चांगले किल्ले बनवून ठेवले ना की आपलं चढणं अवघड आहे काही ठिकाणी. तर मग तुम्ही काय सांगाल का की एक बिगनर म्हणून कोणत्या कोणत्या किल्ल्यावर जायला पाहिजे, किंवा तिथे गेल्यावर कशी एनर्जी असते, किंवा काय वातावरण असतं? ठीक आहे. किल्ले, महाराष्ट्र इज लकी, आपल्याकडे खूप सारे किल्ले आहेत आणि वी आर सराउंडेड विथ सह्याद्री. ॲज अ बिगिनर मी सजेस्ट करेल की तुम्ही लोहगड सारख्या गडांवरती जाऊ शकता, कारण खूप खूप वातावरणही सुंदर असतो आणि फारसं चढायलाही नाही आहे. मग टिकोना आला, कोरीगड आला, त्याच्या भोवतीचे लोणावळ्यामध्ये, ते तुम्ही ॲज अ बिगिनर यूज करू शकतात टू ट्रेक देअर. आणि थोडे इम्प्रूव्हमेंट्स वाटले की सिंहगड रेग्युलर करून टाकायचं. दर रविवारी आपल्या सिंहगडावर जायचं. तिथे मालुसुरांच्या समाधीपर्यंत गेलं तर तुम्हाला फारशी एनर्जी भेटेल. तिथून खाली यायचं आणि मग नंतर जशी जशी स्ट्रेंथ वाढती आहे, आपले बाकीचे किल्ले, गड किल्ले इतके सुंदर आहेत. हरिहर म्हणा, जास्त दूर जायची पण गरज नाही पडत. नाशिकला गेलं तर हरिहर आहे, तुम्ही अलंग मदन कुलंग आहे. जर तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल तर अलंग मदन कुलंग एक नंबर आहे. महाराष्ट्राचं सर्वात हायेस्ट पीक म्हटलं की कळसुबाई, तेही एवढं अवघड नाही आहे. आणि गड किल्ल्यांवरती किंवा कुठेही तुम्ही जर माउंटेनमध्ये जाताय तर हे जे वाईल्ड लाईफ आहे ना, त्यांच्या सवयी बदलू नका. त्यांना स्वतः त्यांचं फूड शोधण्याची जी सवय आहे ना, ती त्यांची कंटिन्युअस राहू द्या. ही का म्हणते, जोपर्यंत ते माकड त्या झाडाचं फळ खात नाही तोपर्यंत ती सीड त्या दुसऱ्या दिशेत उगवत नाही. आणि ती दुसऱ्या दिशेत उगवली नाही, तिथे ते झाड उगवलं नाही, उद्या तुम्ही जर पर्यटन बंद केलं तर त्यांच्या पोटाचं होणार काय? म्हणून त्यांच्या सवयी बिघडू नका अजिबात. त्यांना शक्यतः त्यांच्यावरती डिपेंडंट राहू द्या. बरं, त्याचं दुसरं अजून एक साईड इफेक्ट, काही लोक माझ्यासारखे घाबरट असतात का घाबरट, जे गड किल्ल्यांवर जातात आणि थरकाप असतो त्यांचा, पण तरी सुद्धा तिथे जात आहेत. मी घाबरली नसेल कदाचित, माकडांसोबत मी फळं, चणे अशी खाते, परंतु इतरांचं म्हणते की घाबरतात ना. मग त्यावेळेला त्यांच्या बॅगेतनं जर त्या माकडाने बिस्किटचा पुडा काढायचा एम केला तर ते दुसऱ्यांदा पर्यटन बंद करतील. बरोबर आहे. ती तिच्या घरी जाऊन म्हणाल मी इतकी घाबरले की मी परत जाणार नाही, किंवा तो असं म्हणेल की नाही मला शक्य नाही, मी जाणार नाही. ते त्यांचं पर्यटन बंद होईल म्हणून तरी कमीत कमी यांच्या सवयी बिघडू नका. हा खूप वेगळा पॉइंट मांडला तुम्ही, नाही का, की आपण कसं ऐकतो नाही का की जाताना आपण आहे ना बिस्किट घेऊन जाऊन तिथून माकडांनी वगैरे देऊ तिथं. हा पॉइंट तुम्ही एकदम उलटा मांडलाय की त्यांना सवय बिघडू नका त्यांची. तुम्ही जर माझा एक व्हिडिओ पाहिला, आता रिसेंट राजगडला गेले होते, वानर बसलाय माझ्या बाजूला, माकड होतं आणि मी चणे खात होते, त्याला पुढे केलं असं, तोही खायला लागला, आम्ही दोघे खायला लागलो माझ्या हातात. तसलं द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण पूर्ण डिपेंडेंट करू नका, की मग जेणेकरून तुमचे चष्मे ओढले जातील आणि मग ते चष्मे रिटर्न घेण्यासाठी तुम्हाला बिस्किटचा पुडा खाली जाऊन आणावा लागेल. अशी वेळ आणू नका तुमच्यावरती. आमची बाटलीचं झालं होतं किस्सा, ते आम्ही गेलो होतो का, तर तिथं बाटली त्यांनी ओढली होती, आठवत नाही मला एक्झॅक्ट कुठं होतं. तर मग ते मी खूप लहान होतो त्यावेळेस, 4थी-5वी असं, तेव्हा घाबरतो ऑब्व्हियसली माणूस, कारण हातातली बाटली ओढून घेऊन गेलं म्हणजे त्या वयातल्या मुलांना त्रासच आहे ना. असं जर झालं त्यावेळेस घाबरणारच ना की बाटली ओढून घेऊन गेला तो. त्यावेळेस आय थिंक गणपतीला गेलो होतो, आय थिंक कोणत्या तरी, आठवत नाही मला, लेण्याद्रीमध्ये. क्वाईट रिलेटेबल आहे. मुलांना भीती वाटते ना, आई वडिलांसोबत जरी असले तरी ते अशी आईला असं असं करून मग ते एन्जॉय नाही करत. तिथला नेचर राहतो जाग्यावरती आणि यू आर डिस्टर्बिंग देअर एन्व्हायरमेंट, असं वाला होतं. बरं, तर मग पुढं म्हणजे की महाराष्ट्रातले असे कोणते ट्रेक आहे जे तुम्हाला अवघड वाटले, म्हणजे एव्हरेस्ट नंतर? काय झाला, गोंधळ हा झाला की मी पहिली सह्याद्रीमध्ये सगळे टफ करून घेतले होते. त्यामुळे मला त्यावेळेला गोल होता ना एव्हरेस्ट, ती भीती तेव्हाच मेली. पण हो, मी अजूनही म्हणते
की जेव्हाही मी रॉक पॅच चढत असते थोडंसं हेमस्ट्रिंगमध्ये व्हायब्रेशन नक्कीच येतं, थोडंफार तरी येतं. आणि सर्वांना माझी सूचना हीच आहे की जेव्हाही तुम्ही गड किल्ले किंवा डोंगरात जाताय तर परफ्यूम मारून जाऊ नका. कारण तुम्ही जेव्हा परफ्यूम मारून जाता तिथे जर समजा मोळ असेल, आता कालच मी पाहिलं राजगडाला छान असं मोळ लागलेलं होतं. कुणी जर परफ्यूम मारून आलं तर नक्कीच 1 ते 2 मधुमाशा अट्रॅक्ट होतील. आणि 1-2 अट्रॅक्ट झाल्यावरती त्यांचं कुटुंब किती वेळ लागतो घ्यायला. म्हणून ते एक इग्नोरच करा तुम्ही. म्हणजे जेव्हा जाताय तुमचा नॅचरल अरोमा तिथे स्प्रेड करून या. इथला अरोमा नेऊच नका सिटीतला तिकडे. तर मग मला सांगा ना की जेव्हा तुम्ही मुलांना घेऊन म्हणा किंवा लोकांना बाकीच्या घेऊन आता बेस कॅम्पकडे, तर मग ते कसं मॅच करते मुलांचे वगैरे सुट्ट्या वगैरे काय कसं आहे? मी नॉर्मली ट्रेक्सच तेव्हा ठेवते जेव्हा वेकेशन्स असतील. सो वेकेशन्स असल्यास मला विद्यार्थी कॅन्डिडेट्स पण भेटतात जास्त आणि त्यांचे पालकही येतात. पाल्यांनाही ते सोपं होऊन जातं आणि मलाही पाल्य असल्यामुळे मुलं सोबत न्यायला सोपं होऊन जातं. आणि त्यांचा वेकेशन हा इंटरनॅशनल ट्रिप्समध्ये घालवण्यापेक्षा इथे माझ्याच बिझनेसमध्ये ऑक्युपाय होतो. त्यांच्याकडे तो मेमरी होऊन जातो. हो. आणि तुमचा विचार आहे का काही गायडन्स वगैरे सुरू करायचं पुढे एव्हरेस्ट सर करायचं? हो, गायडन्सच देते. हा गायडन्सच आहे म्हणजे स्पेशल काही संस्था सुरू करायची असं काही विचार आहे? आता माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटसाठी जे मी लढा देते महाराष्ट्रात असावा म्हणून, तो ह्याच करता आहे की मी स्वतः ट्रेन करू शकू. मी स्वतःचा बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केला आहे, ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग केलेलं आहे, MOI म्हणजे मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे सगळं स्वतः करण्याच्या पाठचं कारण हेच आहे की मी ती एलिजिबल व्यक्ती बनायचा प्रयत्न केला आहे जी तुम्हाला पाहिजे तो गायडन्स इझिली पास करू शकतो. ओके. सो तर रिलेटेड टू माउंटेनिअरिंग. हां, राईट. तर आपला मग विषय असा होता गड किल्ल्यांचा. तर मग जेव्हा गड किल्ल्यावर गेले कशी एनर्जी फील होते किंवा कसं एक नाही का टच तिथं आपल्याला एक फिलिंग येतं ना की एक एनर्जी भेटते पाहिल्यावर? माझं गड किल्ल्यांना खालून सुरुवातीपासून तर परत येण्यापर्यंत दर ठिकाणचं एक वेगळा वाईब मला भेटतो. मी खालून जात असताना राईट लेफ्ट पुढे मागे हे चेक करत असते की कुठे कुठे प्लास्टिक पडलेलं आहे. कारण मला हवंय की माझा गड किल्ला तेवढा स्वच्छ असावा की माझ्या पुढची पिढी म्हणजे ती तुमची मुलं असो किंवा अजून कुणाची मुलं असो सगळ्यांना माझा गड किल्ला तेवढाच स्वच्छ दिसावा जेवढा महाराजांच्या राज्यात स्वच्छ असायचा. एवढं स्वच्छ येत नाही करता पण मी तरीही प्रयत्न देते, माझे एफर्ट्स चालू ठेवते. बाकी मग देवाच्या आणि नेचरच्या हातामध्ये. आणि तुम्ही जे पाहतायत तुमच्या लक्षात आलं तर आणखी भारी. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की नका करू हे. नक्कीच. दुसरा पायरी म्हणजे जेव्हा लोक थोडी दमायला लागली की तेव्हा माझे व्हायब्रेशन्स वेगळे राहतात. तेव्हा मला असं वाटतं की आपल्या बॅगेमध्ये जी एक्स्ट्रा बाटली आणली आहे पाण्याची ती पुढे करावी आणि त्यांना मदत करून हे फील करावं की महाराज किती दयाळ होते. तिथून आणखी थोडं पुढे गेले तुम्ही की तेव्हा लोक लागतात फोटो काढायला आणि तेव्हा मी भिंतींना कान लावते आणि ते व्हायब्रेशन्स फील करते की काय होतं, कसं ती लोक डिसाईड करायचे, कशी ते मॉनिटर करायचे, बरं कुठून बरं ते डोळे लावत असतील पुढचे येणारे सैन्याला लक्ष ठेवायला, कसं बघत असतील, काय कुठे होत असेल. बुटर महाराजांच्या पॉईंटवरती जर समजा पोहोचले मी रायगडला किंवा राजगडला तर माझी बुटं आपोआप बाहेर पडतायत आणि मी पाया पडायला जाते. रिटर्नला निघाल्यास मी दर कुणी जे सिंहगड असो किंवा कुठल्याही गडावर येतात त्यांना मी रिक्वेस्ट करते की येण्या अगोदर फक्त 5 ओळी त्या गडाबद्दलच्या वाचून या. मग तिथे आणखी इमॅजिनरी वर्ल्ड क्रिएट होईल आणि तुम्ही अनेक गोष्टी तिथे पाहून फील कराल की नाही हे खरं आहे, इथे खरंच झालं असेल, हे नक्कीच होतं. एखाद गोष्ट तुम्हाला भमती वाटेल बरं का पण त्यावेळेला शक्य होतं ते. आता तुम्ही पोल्युशनमध्ये राहत असल्यामुळे खूपशा गोष्टी अशा तुम्हाला भामट्याही वाटतील, खोट्याही वाटतील, पण नाही खूप काही असं होतं. आणि व्यक्ती आजची हाईट जबरदस्तीने 6 फीट 6 फीट ही असते. आजची नॉर्मल हाईट जर पाहिली मॅक्सिमम 6 फीटपर्यंत जाते.
त्यावेळेला धिप्पड माणसं असायची. म्हणून दारुगोळा जर जड आहे किंवा होता असं म्हटलं तर खरा होता. होता तो जड होता. त्यावेळेसची उंची हाईट आपल्यापेक्षा ऑब्विसली जास्त होती. हो. आणि आपण काही वेळेला मित्र मैत्रिणींना घेऊन याला जातो. ते इंटरनॅशनल मित्र म्हणल्यावरती जरा जवळचे होऊन जातात लोकांना बरं का. आता मी मध्ये एक व्यक्ती पाहिलं. त्यांचा फ्रेंड होता कोलकाताचा. ती व्यक्ती पण खूप मोठ्या पदवीवर असावी, सरकारी जॉबला वगैरे. ती व्यक्ती आणि ते कलकत्ताचे व्यक्ती दोघांमध्ये चर्चा चालू होती आणि त्यात मला चुकून मध्ये जावं लागलं. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केलं की दादा तुम्ही जेव्हा गाडीतनं बाहेर पडले ना, ह्या 4-5 बाटल्या अशा खाली पडल्या, तेवढ्या प्लीज उचला म्हटलं. ते उचलत असताना मी ते बोलत असताना मी त्यांचं क्रॉस कॉन्व्हर्सेशन जे चाललं होतं ते ऐकलं. त्यात ते म्हणत होते की कलकत्ताला हे खूप छान होतं, ते खूप भारी होतं, मी इथे फिरलो, इथे खूप आवडलं, इथे हे. माझ्याकडे गड किल्ले म्हणून पुस्तक आहे, ते माझ्या बॅगेतच होतं. ते काढलं, मी त्यांना गिफ्ट केलं. बरं, कलकत्त्यावाल्याला गिफ्ट केलं पर्पसली, कारण मराठीत होतं. आणि मला हवं होतं की त्यांनी यांना दाखवावं की याच्यात फोटो तर सुंदर आहेत, ह्याच्यात काय लिहिलंय हे वाचरे. असं म्हणून मी ते पुस्तक त्या कलकत्त्याच्या व्यक्तीच्या हातामध्ये देऊन टाकलं. आणि ती व्यक्ती जी समोर होती ती मराठी वाचणारी होती, तिला ही पास केली गेली पुस्तक. त्यांनी निवांत जेव्हा वेळ भेटला तेव्हा ती पुस्तक वाचल्यानंतर ओनरला फोन केला, कारण पुस्तकाच्या खाली नंबर होता. ओनरला फोन गेल्यानंतर ओनरचा मला फोन आला की त्यांना खरंच आपली संस्कृती जपावी अशी आयडिया तुमच्याकडनं भेटली आहे आणि ते नक्कीच यापुढे सांभाळणार आहे. म्हणजे तुम्ही कलकत्त्याच्या व्यक्तीला आपल्याबद्दल सांगायचं सोडून तिथलीच चांगली गोष्ट सांगत आहेत, म्हणून मी ही केलेली आयडिया होती. कमाल कमाल, मस्त. कसं माहिती का की आपण रील्स बघतो का ऑरा काय असतो, तर मग मी आता ऑराचं एक्झाम्पल सांगतो. ऑरा काय आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऑरा आहे. का? कारण याच्या आधीच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख झाला होता, आता सुद्धा उल्लेख होतोय आणि पुढच्या जो इतिहास दिवशी त्यात सुद्धा उल्लेख होणार आहे. या 3 पॉडकास्टमध्ये तिघांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय. याला ऑरा म्हणतात. जे बाकीचे आहेत ते सगळे साईडला ठेवा तुम्ही, याला ऑरा म्हणतात. ऑरा हॅज टू बी स्प्रेडेड वेल अँड इनटू राईट हेड्स, कारण ते खूप गरजेचं आहे. यू कॅन नॉट फॉरगेट अँड यू शुडंट फॉरगेट कशातनं आपण आलोय, काय फेस करतोय आणि काय फेस करणार आहे. ओके, सो तर मग तुम्हाला सुद्धा आमच्यासारखी चहा कॉफीची आवड होती का, किंवा आत्ता आहे का? कारण एनर्जी जाण्याकरता आम्ही तर चहा कॉफीशिवाय दुसरं आम्हाला काही सुचत नाही, स्पेशली चहा. पण तुम्ही, मी टायर्ड असल्यास माझा बेस्ट अँड बेस्ट कॉफी किंवा बेस्ट अँड बेस्ट टी किंवा बेस्ट अँड बेस्ट ग्रीन टी हा तेव्हाच असतो जेव्हा मी एखाद्या उंच टोकावरती गेलेली असते आणि माझ्याच थर्मसमधनं गरम पाणी ओतून ग्रीन टी बनवून पित असते. पण ग्रीन टी ग्रीन टी म्हणजे आपलं गवत घ्यायचं, कोणतं काय ते ग्रीन टीचं लेमन ग्रास, आपलंच लेमन ग्रास घ्यायचं, आपलंच इलायची घ्यायची, आपलीच लवंग घ्यायची आणि ती पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये मस्त अशी बनवून प्यायची. काहीच लागत नाही, आपलं स्वतः बनवायचं आणि खायचं. वा, बरं. तर मग तुम्ही मग अशी तसं बोललाय की एव्हरेस्ट सर झाल्यावर तुमचं नेक्स्ट टार्गेट काय आहे, तसं परत ते सांगा काय होतं. 2 एक तुमचं बाकी अजून. हो, एव्हरेस्ट सर झाल्यानंतर मला जेन्युइनली एक इन्स्टिट्यूट झेडपीच्या मुलांसाठी माउंटेनिअरिंग अवेलेबल करणारी हवी आहे आणि ह्याच्यासाठी खूप रिक्वेस्ट करते आहे मी गव्हर्मेंटला. आय जस्ट होप की सगळं माझ्या सपोर्टमध्ये यावं, किंवा आय जस्ट होप की मला ती शक्ती भेटावी जेणे मी ही स्वतः माझ्या खर्चाने का होईना उभी करू. तेवढी शक्ती येणं मुश्किल आहे, पण आय विल स्टील कीप ट्रेन अँड आय विल कीप ट्राईंग. दुसरं मला क्लाइंब करायचं आहे कांचनजुंगा. त्यानंतर माझा ड्रीम क्लाइंब आहे अन्नपूर्णा. सो ह्या 2 क्लाइम्स आहेत माझ्या मनामध्ये. आणि आय नो की नो वन विल लेट मी वेट बॅक. एव्हरीवन विल ऑफकोर्स पुश मी मोर अँड मोर, सपोर्ट मी मोर अँड मोर टू रीच दी अटमोस्ट हाईट आय वॉन्ट टू गो. वा, ओके. सो तर मग आजचा लास्ट प्रश्न आपला,
की आम्ही तर तुम्हाला लाईव्ह ऐकतोय, आम्ही सगळे तुम्हाला लाईव्ह नाही एक्सपिरियन्स करू राहिलो. तर मग तसं तुम्ही बुक सुद्धा लिहिताय, तर मग त्या बुकबद्दल सांगा ना मला थोडंसं एक्सप्लेन करा ना. काय काय असेल बुकमध्ये? बुकमध्ये डिटेल्ड, आत्ता तर ह्या जनरेशनला अगदी कमी एक्सपिरियन्स भेटत आहेत, कारण खूपशे पॅरेंट्स खूपशे पाल्य वेल एक्सपिरियन्स्ड आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना आम्हाला असलेले त्रास नाही द्यायचे आहेत, म्हणून ते शक्यता क्युरेट करतात सगळ्या त्रासांना त्यांच्या. आणि तरीसुद्धा आजच्या पिढीला, आजच्या मुलांना ते कधी माहीत होईल की मुलींनी किंवा मुलांनी किंवा काय कॉम्प्रमाइजेस सहन केलेत. तर मी ते माझ्या पुस्तकामध्ये नक्कीच टाकलेत, पर्पसली टाकलेत. हे नाही दाखवायचं आहे की मी कशा हार्डशिप्समधनं आले, परंतु हे दाखवायचं आहे की हार्डशिप्स यूज टू बी दिस एक्स्ट्रीम लेवल, तरीही मी हारले नाही. तर तुम्ही आता एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत, नक्कीच त्याचा बेस्ट अँड बेस्ट फायदा करून घ्या आणि ग्रो व्हा. दुसरं, मी माझ्या एव्हरेस्ट क्लाइम्बची थोडीशी कथन केली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी पुढे आत्ता हल्ली 405 किलोमीटर 8 दिवसात धावली आहे. ते आर्मी विजय दिवस रनसाठी. इवन मी अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरला धावली आहे. 5 सिटीजमध्ये आम्ही असे 50 किलोमीटरचे रन्सचे एक्सपिरियन्स केले. मग त्याबद्दल सांगा ना थोडंसं आम्हाला, ते काय होतं? धावणं 50 किलोमीटर एका दिवसामध्ये, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा 50 किलोमीटर धावण्याची शक्ती बनवणं, ही दुसरं काही नसता एक प्रकारचं मेडिटेशन आहे. तुम्ही जर पर्टिक्युलर काही करण्याचं मनामध्ये आणलं तर त्याला किती जोपासताय, किती त्याला ब्लूम करू देत आहे. जोपासलं आणि नुसतं आत ठेवलं तरी नाही चालणार, त्याला ब्लूमही करणं गरजेचं आहे. सो इनिशिएटिव्ह घेणं, पावलं त्या रस्त्याने त्या मार्गाने नेणं हे खूप गरजेचं आहे. सो मी हे जे रनचा इनिशिएटिव्ह घेतला होता तो हा होता की मी लहानपणापासून ड्रीम करत होते की स्वतः आर्मी विमेन बनावं. तर आर्मी मेन, आर्मी विमेन बनून कशी फिलिंग येते ती फक्त त्यांच्याच सानिध्यात राहिल्याने होईल, म्हणून मी हा रन पार्टिसिपेट केला होता. आणि लकीली नेचरनी मला साथ दिला पूर्ण रन करायला. सो आय वॉज लकी. बॅक टू बुक, मग ते बुकचं नाव काय असेल, म्हणजे काय? अजून सुद्धा वी आर वर्किंग ऑन इट, परंतु इट्स गोइंग टू बी ब्युटिफुल. माझ्या इंस्टाग्राम, फेसबुकवरती आणि विकिपीडिया आणि सगळीकडे ऑटोमॅटिकली येईल. सो आय विल बी वेटिंग टू मीट यू ऑल. ओके, सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात, आम्हाला टाईम दिलात त्याबद्दल. आणि आमच्याकडे एक छोटीशी आठवण मिळेल तुमच्याकरता, प्लीज. थँक्यू. ओ, माझा फोटो पण येतात. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस. आमची एक छोटीशी आठवण राहिली पाहिजे तुमच्याकडे, त्या हिशोबाने थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आज आम्हाला खूप काही अनुभव ऐकायला मिळाले आणि बरेच मुली किंवा मुलं प्रेरित होतील असं मला वाटतं. 2 जण जरी झालं तरी काम झालंय व्हिडिओचं. थँक्यू सो मच. थँक्यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव गुड अँड बाय.